नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर एज क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो. एज क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय महाराष्ट्रातील समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनचरित्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांच्या जीवनचरित्रावर प्रश्न विचारले जातात. त्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. चला तर मित्रांनो, आज आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारक यांच्या चरित्राबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करू. यांचे पूर्ण नाव महादेव गोविंद रानडे आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिकमधील निफाड तालुक्यात ब्राह्मण कुटुंबात झाला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे विद्यार्थी जीवन सुरुवातीला कोल्हापूर व नंतर मुंबईला गेले. इसवी सन 1865 मुंबईच्या एलिफंट कॉलेजातून MA इतिहास झाले आणि नंतर अर्थशास्त्रामध्ये MA झाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं सुरुवातीचं जीवन कोल्हापूर आणि नंतर मुंबईला गेले. इसवी सन 1865 मुंबईच्या एलिफंट कॉलेजातून MA इतिहास झाले आणि त्यानंतर MA अर्थशास्त्र या विषयामध्ये सुद्धा त्यांनी MAची पदवी संपादन केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी 2 वर्ष कार्य केलेले आहे. जेव्हा MA पूर्ण झाल्यानंतर महादेव गोविंद रानडे, कारण यांची घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती, तरीसुद्धा आता शिक्षण पूर्ण झालं. MA इतिहास आणि MA अर्थशास्त्र या 2 विषयामध्ये त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी 2 वर्ष कार्य केलेले आहे. त्यांचे वडील कंपनीत कारकून होते. नाशिकवरून त्यांची कोल्हापूरला जबाबनेशी या पदावर बढती झाली. त्यांचे वडील महादेव गोविंद रानडे यांचे वडील कंपनीत कारकून होते, त्यामुळे त्यांची बदली कोल्हापूरला झाली. म्हणूनच विद्यार्थी जीवनामध्ये कोल्हापूर आणि नंतर मुंबईला गेले होते. त्यांचा जन्म महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिकमध्ये निफाड तालुक्यामध्ये झालेला होता. परंतु मित्रांनो, त्यांचे वडील एक कारकून होते, त्यामुळे नाशिकवरून त्यांची बदली कोल्हापूरला झाली. म्हणून विद्यार्थी जीवन सुरुवातीला कोल्हापूरला गेले, कारण ते कोल्हापूरला जबाबनशी या पदावर बढती झालेली होती. त्यांच्या वडिलांची कारकून होते, परंतु नाशिकवरून त्यांची कोल्हापूरला जेव्हा बदली झाली, जबाबनेशी या पदावर बढती झालेली होती. म्हणून नंतरचं जीवन कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरहूनही नंतर मुंबईला बदली झाली, तेव्हा ते मुंबईला गेले. तर अशा पद्धतीनं बदली झाल्यामुळं ते नाशिकवरून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून शनी पुन्हा मुंबई या ठिकाणी महादेव गोविंद रानडे हे गेलेले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद रानडे
व मातोश्रीचे नाव गोपिकाबाई गोविंद रानडे होते. इसवी सन 1865मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी कायद्याची पदवी संपादन केली. नंतरच्या काळामध्ये अक्कलकोट राज्याचे कारभारी म्हणून काम पाहिले. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. इसवी सन 1865मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी कायद्याची पदवी म्हणजे LLB ही पदवी संपादन केली. आणि नंतरच्या काळामध्ये अक्कलकोट राज्याचे कारभारी म्हणून रानडे यांनी कार्य केलेले आहे, काम पाहिलेले आहे. इसवी सन 1868मध्ये मुंबई एलिफिन्स्टन कॉलेजामध्ये इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. आपण आताच बघितलं की त्यांनी MAची पदवी संपादन केली. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण इतिहासामध्ये पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काही दिवस ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. आणि अक्कलकोट राज्याचे कारभारी म्हणून जेव्हा LLB पूर्ण झाली, कायद्याची पदवी संपादन केली, तेव्हा त्यांनी अक्कलकोट राज्याचे कारभारी म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर 1868मध्ये ते प्रोफेसर झालेले आहेत मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजामध्ये. 1868मध्ये मुंबई एलिफिन्स्टन कॉलेजामध्ये इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नोव्हेंबर इसवी सन 1871मध्ये मित्रांनो, नोव्हेंबर इसवी सन 1871मध्ये पुणे न्यायपालिकेत सबऑर्डिनेट म्हणून नियुक्ती झाली. मित्रांनो, हा प्रत्येक कार त्यांचा व्यवस्थित समजून घ्या, कारण यावरच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. नोव्हेंबर इसवी सन 1871मध्ये पुणे न्यायपालिकेमध्ये सबऑर्डिनेट म्हणून नियुक्ती झाली. इसवी सन 1879मध्ये मुंबई सरकारने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची मुंबई न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली. इसवी सन 1879मध्ये मुंबई सरकारने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची मुंबई न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. 1865ला अक्कलकोट राज्याचे कारभारी झाले. 68ला मुंबई एलिफिन्स्टन कॉलेजामध्ये इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर झाले. 1871मध्ये पुणे न्यायपालिकेमध्ये सबऑर्डिनेट म्हणून नियुक्ती झाली. आणि 1879मध्ये मुंबई सरकारने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची मुंबई न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. जानेवारी इसवी सन 1878मध्ये नाशिक येथे सदर आमीन म्हणून रानडेची नियुक्ती झाली. त्यांचं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी होतं. मे इसवी सन 1879ला पुण्यातील विश्रामबागवाडा व बुधवारवाडा यांना आगी लागल्या. या प्रकाराशी न्यायमूर्ती रानडेचा संबंध असावा अशी सरकारला शंका आली. त्यामुळे त्यांची बदली धुळे या ठिकाणी करण्यात आली. 1879ला पुण्यातील विश्रामबागवाडा आणि बुधवारवाडा याला आग लागली होती आणि या आगीशी न्यायमूर्ती रानडेचा संबंध असावा असं सरकारला शंका आली. त्यामुळे त्यांनी पुण्यावरून त्यांची बदली करून धुळे जिल्ह्यामध्ये टाकलेली धुळे या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आलेली आहे. इसवी सन 1880मध्ये पुन्हा धुळ्यावरून पुणे या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची बदली केली. 1879ला धुळे या ठिकाणी बदली केली आणि पुन्हा 1880मध्ये पुणे या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची बदली केली गेली. 1893 ते 95ला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेची मुंबई हायकोर्टात जज म्हणून नियुक्ती केली. 1893 ते 95ला म्हणजे 93 ते 95ला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने मुंबई हायकोर्टात जज म्हणून कार्य केलेले आहे. इसवी सन 1901 पर्यंत 93ला जेव्हा त्यांची हायकोर्टात जज म्हणून नियुक्ती झाल्यानंतर इसवी सन 1901 पर्यंत हायकोर्ट जज म्हणून न्यायमूर्ती रानडेने कार्य केलेले आहे. इसवी सन 1887 रोजी सामाजिक व धार्मिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, इसवी सन 1887 रोजी सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर चर्चा करावी. काही अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा आहे त्या कशा कमी करता येतील, शिक्षणाचा प्रसार कसा वाढवता येईल
यासाठी सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रार्थना समाजाच्या मुख्य आधारस्तंभापैकी न्यायमूर्ती रानडे हे प्रमुख होते. प्रार्थना समाजाची जी काही स्थापना झालेली होती त्या स्थापनेमध्ये जे काही त्याचे प्रमुख आधारस्तंभ होते त्यापैकी न्यायमूर्ती रानडे हे एक प्रमुख होते. त्यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे ठरवण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेचा सहभाग होता. सत्यग्रहण करावे, त्यांचं म्हणणं आहे सत्यग्रहण करावे, असत्याचा त्याग करावा. मित्रांनो, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणतात की सत्य ग्रहण करावे व असत्याचा त्याग करावा हे त्याचे प्रथम तत्त्व होते. प्रार्थना समाज हे लोकांच्या धार्मिक उद्धाराचे साधन आहे. सत्य ग्रहण करावे, असत्याचा त्याग करावा हे त्यांचे प्रथम तत्त्व होते. प्रार्थना समाज हे लोकांच्या धार्मिक उद्धाराचे साधन आहे असे त्यांचे मत होते. या मताचे समर्थन करण्यासाठी त्याने एक ईश्वर निष्ठतेची कैफियत हा निबंध लिहिला. त्यात त्याने 23 मताची व कर्तव्याची चर्चा केलेली आहे. 23 मताची आणि कर्तव्याची चर्चा केलेली आहे. प्रार्थना समाज हे लोकांच्या धार्मिक उद्धाराचे साधन आहे असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं मत होतं. आणि याच मताचे समर्थन करण्यासाठी मित्रांनो त्यांनी एक ईश्वर निष्ठतेची कैफियत हा निबंध लिहिला. त्यात त्यांनी एकूण 33 मताची व कर्तव्याची चर्चा केलेली आहे. इसवी 1889मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची मुंबईत कायदे कौन्सिलवर कायद्याचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. महादेव गोविंद रानडे यांची मुंबईत कायदे कौन्सिलवर कायद्याचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. इसवी सन 1862मध्ये मुंबईत त्यांनी आपली मित्र विष्णू परशुराम पंडित यांना हिंदू प्रकाश हे मासिक संपादन करण्यास मदत केली. इसवी सन 1862मध्ये मुंबईत त्याने आपले मित्र विष्णू परशुराम पंडित यांना हिंदू प्रकाश हे मासिक संपादन करण्यास मदत केली. कारण रानडे हे सरकारी शासकीय सेवेमध्ये होते, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षपणे या पद्धतीचं कार्य करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपले मित्र विष्णू परशुराम पंडित यांना हिंदू प्रकाश हे मासिक संपादन करण्यास मदत केलेली आहे. आणि इसवी सन 1862मध्ये निघालेल्या या हिंदू प्रकाश वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून समाज सुधारणेविषयी लेख लिहिले. 1862मध्ये त्याने आपला मित्र विष्णू परशुराम पंडित यांना हिंदू प्रकाश हे मासिक संपादन करण्यास त्याने मदत केलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे. आणि 1862ला जेव्हा हिंदू प्रकाश हे वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून जे वर्तमानपत्र सुरू झालं तेव्हा त्यांनी इंग्रजी आवृत्तीतून समाज सुधारणेविषयी लेख लिहिलेले आहेत. या वृत्तपत्राचे मराठी विभागाचे संपादक म्हणून विष्णूशास्त्री पंडित यांनी कार्य केलेले आहे. विष्णूशास्त्री पंडित ज्याने या हिंदू प्रकाश मासिकाचे संपादन केले होतं त्यानेच मराठी विभागाचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. 15 जून इसवी सन 1869ला वीरूबाई परांजपे यांचा पांडुरंग करंकरासोबत विधवा विवाह घडवून आणण्यात लोकहितवादी यांना रानडे यांनी मदत केलेली आहे. 15 जून इसवी सन 1869ला. कारण या काळामध्ये विधवांचा पुनर्विवाह होत नव्हता. सतीची चाल सुरूच होती. 1829ला जरीही कायदा झालेला असला तरीही अद्याप समाजामध्ये सतीप्रथा होती. सती जरी नसेल तर केशवपण ही पद्धतसुद्धा होती. विधवा पूर्ण आयुष्य विधवा घालवणं आवश्यक आहे या पद्धतीची समाजामध्ये प्रथा रूढ होती. मग या विरोधामध्ये लोकहितवादी यांनी जो विधवा विवाह घडवून आणला त्याला मदत करण्याचं काम रानडे यांनी केलेले. 15 जून इसवी सन 1869ला वीरूबाई परांजपे यांचा पांडुरंग करंकरासोबत
विधवा विवाह घडवून आणण्यात लोकहितवादी यांना रानडे यांनी मदत केलेली आहे. पुण्यातील विष्णूशास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्य प्रचारक होते. मित्रांनो, पुण्यातील विष्णूशास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्य प्रचारक. हा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे. पुण्यातील विष्णूशास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्य प्रचारक होते. साधू संतांनी सांगितलेल्या नीतितत्वे रानडेने मान्य करतात. साधू संतांनी सांगितलेली नीतितत्वे रानडे मान्य करतात. तीर्थक्षेत्राचा उपयोग मानवाने करून घ्यावा असा उपदेशही रानडे यांनी केलेला आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याचा ठराव मांडला, पण सिनेटच्या बैठकीत तो पास होऊ शकला नाही. कारण मराठी भाषेला एक मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये मराठीचा समावेश व्हावा याविषयी न्यायमूर्ती रानडे यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीचा समावेश करण्यासाठी ठराव मांडला. पण हा ठराव सिनेटच्या बैठकीमध्ये पास होऊ शकलेला नाही. यानंतर त्यांनी 1898मध्ये पुन्हा प्रयत्न केला. रॉयल एसेंटिक सोसायटी नियतकालिकात आणि टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकात 5 लेख लिहून त्यांचे महत्त्व विषद केले, मराठीचे महत्त्व विषद केले. आणि त्यानंतर विद्यापीठाने MA मराठी विषयाचा समावेश केला. मित्रांनो, विद्यापीठीय शिक्षणामध्ये मराठीचा अद्याप समावेश केलेला नव्हता. न्यायमूर्ती रानडेने हा प्रयत्न केला, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अपयश आलं. परंतु 1898मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. रॉयल एसेंटिक सोसायटी या नियतकालिकात आणि टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकामध्ये त्यांनी एकूण 5 लेख लिहिले आणि या 5 लेखाच्या माध्यमातून मराठीचं महत्त्व सांगितलं. आणि त्यानंतर विद्यापीठाने MA मराठी भाषेचा समावेश केला. इसवी सन 1990 ते 93मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मुंबई प्रांत कौन्सिलचे सदस्य झाले. 90 ते 93मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मुंबई प्रांत कौन्सिलचे सदस्य झाले. कंपनी सरकारने 25 जुलै 1856 रोजी विधवा विवाहाचा कायदा पास केला होता. भारतामध्ये रूढी परंपरेने चालत आलेला एखादी स्त्री जरी विधवा झाली तर ती कायमस्वरूपी विधवा तरी असेल किंवा तिला सती तरी जावं लागायचं. यासाठी 25 जुलै 1856 रोजी विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला होता. या कायद्यात विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी मिळाली होती. पण या कायद्याची अंमलबजावणी आमच्या भारतीय समाजामध्ये होऊ शकलेली नव्हती, अद्यापही झालेली नव्हती. गवा जोशींच्या समाजविषयक व अर्थविषयक विचारांचा रानडेवर प्रभाव होता. रानडेवर गवा जोशी यांच्या समाजविषयक आणि अर्थविषयक विचारांचा रानडेवर प्रभाव पडलेला होता. ऑक्टोबर 1873मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. ऑक्टोबर 1873मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. आणि डिसेंबर 1873मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा सेवा सदन संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे उर्फ यमुनाबाई चिपळूणकर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सेवा सदन संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे उर्फ यमुना चिपळूणकरांसोबत त्यांचा पुनर्विवाह झाला. या अगोदर खऱ्या अर्थाने कंपनी सरकारने 25 जुलै 1856 रोजी विधवा विवाहाचा कायदा संमत केला. परंतु या काळापर्यंत विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. जरी कायद्यानं दिला असला तरी समाजानं अद्यापही दिलेला नव्हता. खऱ्या अर्थाने कायदा होऊनसुद्धा या काळामध्ये विधवांचा पुनर्विवाह घडवणे अवघड होतं. तेव्हा लोकहितवादीने पुनर्विवाह घडवून आणलेला आहे आणि त्यांना त्यामध्ये
रानडे यांनी मदत केलेली आहे. आणि ऑक्टोबर 1873मध्ये जेव्हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, तेव्हा डिसेंबर 1873मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा सेवा सदन संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे उर्फ यमुना चिपळूणकरसोबत पुनर्विवाह झाला. यावेळी वधूवरांचे वय अनुक्रमे 11 आणि 32 वर्षे होते. रानडेचा पहिला विवाह वाईच्या सखुबाई दांडेकर यांच्याशी झाला होता. ह्या सखुबाई दांडेकर ह्या रानडेच्या पहिल्या पत्नी आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ऑक्टोबर 1873मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. म्हणजे सखुबाई दांडेकर यांचं निधन झालं. तेव्हा त्यांनी डिसेंबर 1873मध्ये यमुना चिपळूणकरसोबत पुनर्विवाह केला. यावेळी त्यांचं 11 आणि 32 वर्ष अशा प्रकारचं वधूवरांचं वय होतं. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर पदवीधर होते. त्यामुळे पहिल्या पदवीधरांचा मुकुटमणी हा किताब त्यांना देण्यात आला. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर, मराठी विषय घेऊन पहिले पदवीधर वामन आबूजी मोडक भांडारकर व रानडे हे इतर विषयाचे पदव्युत्तर होते. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदव्युत्तर होते. त्यामुळे पहिला पदवीधरांचा मुकुटमणी हा किताब रानडे यांना देण्यात आला. रानडे यांनी इसवी 1858मध्ये राणीचा जाहीरनाम्याला हिंदी प्रजेचा मॅग्ना चार्ट असे म्हटले आहे. रानडे यांनी इसवी 1858मध्ये जो राणीचा जाहीरनामा झाला, 1857च्या युद्धानंतर भारतीयांना काही सुधारणा देण्यासाठी, भारतीयांचा असंतुष्टपणा कमी करण्यासाठी भारतामध्ये राणीचा जाहीरनामा झाला. त्या जाहीरनाम्याला रानडे यांनी हिंदी प्रजेचा मॅग्ना चार्ट म्हटले आहे. महात्मा फुले यांनी त्यांना बहिणीचा पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी रानडे यांना त्यांच्या बहिणीचा पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. परंतु तेव्हा रानडे म्हणाले की मी जर तसे केले तर माझ्या वडिलांना खूप दुःख होईल, व पुण्यातील ब्राह्मण समाजही माझ्यावर बहिष्कार टाकतील असे रानडे यांनी उत्तर दिले. परंतु तेव्हा महात्मा फुले म्हणाले की रावसाहेब, मग सुधारकांचे ढोंग करू नका. जर तुम्ही बहिणीचा पुनर्विवाह करू शकत नसाल तर समाजाची काय प्रगती करणार, समाजाच्या उन्नतीचं काय बोलणार. कारण जर बहिणीचा पुनर्विवाह केल्यामुळे वडिलांना दुःख होते आणि समाजही तुम्हाला बहिष्कृत करेल, ब्राह्मण समाजही तुम्हाला समाजाच्या बाहेर काढील याची भीती आहे. तर रावसाहेब, मग सुधारकाचे ढोंग करू नका असे महात्मा ज्योतिराव फुले यांनी रानडेला म्हटलं आहे. इसवी 1879मध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पाठिंबा दिल्याच्या कारणावरून 1879मध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पाठिंबा दिल्याच्या कारणावरून आणि पुण्यात लागलेल्या आगीबाबत, ह्या अगोदर बघितलं होतं की पुण्यामध्ये आग लागली होती विश्रामवाड्याला लागलेल्या आगीमुळे, आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा संबंध असावा म्हणून सरकारला संशय आला आणि त्यामुळे सरकारने रानडे यांची धुळे या ठिकाणी बदली केली. इसवी 1865मध्ये विष्णूशास्त्री पंडित व इतर सहकाऱ्यांच्या सहाय्याने 1865मध्ये विष्णूशास्त्री पंडितांनी व इतर सहकार्याच्या सहाय्याने विधवा उत्तेजक मंडळाची मुंबई येथे स्थापना केली. 1865मध्ये विष्णूशास्त्री पंडित व इतर सहकार्याच्या सहाय्याने विधवा उत्तेजक मंडळाची स्थापना रानडेने मुंबई या ठिकाणी केली. इसवी 1867मध्ये
मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजांचे रानडे हे प्रमुख आधारस्तंभ होते. इसवी सन 1867 मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे रानडे हे प्रमुख आधारस्तंभ होते. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उपासना पद्धती, विधी यांच्यासाठी रानडेने एक ईश्वर निष्ठतेची कैफियत हा निबंध लिहिला. 1867 मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे रानडे हे आधारस्तंभ होते, प्रमुख आधारस्तंभ. प्रार्थना समाजाची जी तत्वे, उपासना पद्धती, विधी यांच्यासाठी रानडेने एक ईश्वरनिष्ठतेची कैफियत हा निबंध लिहिला. जुलै इसवी सन 1882 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी पुण्यात मुलींसाठी हुजूर पागा येथे शाळा काढली. जुलै इसवी सन 1882 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी पुण्यात मुलींसाठी हुजूर पागा येथे मित्रांनो शाळा काढलेली, मुलींसाठी शाळा काढलेली आहे. रानडे यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात. रानडे यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात कारण इज ऑफ इंडियन इकॉनॉमी या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेत लागू पडणारे अर्थशास्त्र कसे असावे, भारतीय अर्थव्यवस्थेत लागू पडणारे अर्थशास्त्र कसे असावे आणि इंग्लंडमधील सनातनवादी अर्थशास्त्र या समाजात कसे निरुपयोगी आहे याचे प्रतिपादन रानडे यांनी केलेले आहे. रानडे यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात. रानडे यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात. त्याने या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेत लागू पडणारे अर्थशास्त्र कसे असावे, भारतीय अर्थव्यवस्थेला लागू पडणारे अर्थशास्त्र कसं असावं आणि इंग्लंडमधील सनातनवादी अर्थशास्त्र हे आपल्या समाजाला कशा पद्धतीचं निरुपयोगी आहे याचे प्रतिपादन महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आहे. इसवी सन 1885 मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याने नाशिक येथे मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना केली. 85 जेव्हा कायदे मंडळाचे सदस्य म्हणून मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून रानडे यांची नियुक्ती झाली होती, त्याच वेळेस त्यांनी नाशिक येथे मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना केली. इसवी सन 1886 भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून इसवी सन 1886 भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून निवड वित्तीय समितीवर नियुक्त होणारे ते प्रथम भारतीय होत. इसवी सन 1886 भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून निवड वित्तीय समितीवर नियुक्त होणारे ते प्रथम भारतीय होत. वाढती लोकसंख्या ही भारताच्या दारिद्र्याची कारण आहे असे मत त्यांनी सर्वप्रथम मांडले. भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे आणि हे एक दारिद्र्याचे कारण आहे असं मत व्यक्त करणारे रानडे हे प्रथम व्यक्ती होत. ग्रँडअप या इतिहासकाराने मराठ्यांचा इतिहास लिहिताना केलेल्या चुका निदर्शनास आणण्यासाठी रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष, ग्रँडअप यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि लिहिताना बऱ्याचशा चुकाही झालेल्या आहेत. या चुका निदर्शनास आणण्यासाठी रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष, राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ इसवी सन 1900 लिहिला. ग्रँडअपचा इतिहास त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि या मराठ्यांच्या इतिहासामध्ये जे काही चुका झाल्या होत्या त्या चुका निदर्शनास आणण्यासाठी मराठी सत्तेचा उदय व उत्कर्ष हा ग्रंथ रानडे यांनी 1900 लिहिलेला आहे. ग्रँडअपने सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास क्रमवार लिहिला आहे. या अगोदर इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झालेली नव्हती आणि झालेली होती ती क्रमवार पद्धतीनं अद्याप लेखन झालेलं नव्हतं. ग्रँडअपने सर्वप्रथम मराठाचा इतिहास क्रमवार लिहिला आहे. भारतात
प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया रानडेंनी घातला. नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये रानडेच्या विचाराने ॲलन होम प्रभावित झाले. ज्या ॲलन होममुळं भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. कारण त्यांचं म्हणणं होतं की भारतीयांना आपले विचार मांडण्याकरता एखादं व्यासपीठ असावं आणि हे व्यासपीठ राष्ट्रीय सभा हे ॲलन होमच्या पुढाकारामुळे निर्माण झाले होतं आणि तेच ॲलन होम रानडेच्या विचाराने प्रभावित झालेले आहेत. रानडेंनी इंडियन नॅशनल काँग्रेसला, राष्ट्रीय सभेला नॅशनल काँग्रेस नाव सुचवले. काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहण्यास बंदी घातल्याने ही त्यातील सामाजिक परिषदेच्या अधिवेशनांना उपस्थित राहत. रानडे हे शासकीय सेवेत होते आणि शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांना, नागरिकांना नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहता येणार नाही या प्रकारची बंदी घातल्यामुळे रानडे नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर न राहता ते सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहत. ही सामाजिक परिषद नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भरत असं आणि या परिषदेच्या अधिवेशनाला, सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला रानडे उपस्थित राहत. 30 डिसेंबर 1887 सामाजिक परिषदेची म्हणजेच इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना करून सामाजिक सुधार करताना संघटित करण्याचा प्रयत्न रानडे यांनी केला. 30 डिसेंबर 1887 सामाजिक परिषदेची स्थापना करून सामाजिक सुधार करताना संघटित करण्याचा प्रयत्न रानडे यांनी केलेला आहे. आपण या अगोदर बघितलं की जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, परंतु राष्ट्रीय सभेची स्थापना होऊनसुद्धा रानडेसारख्या अनेक शासकीय सेवेत कार्य करणाऱ्या लोकांना, समाजसुधारकांना, या नेत्यांना या राष्ट्रीय सभेमध्ये हजर राहता येत नव्हतं, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला हजर राहता येत नव्हतं. त्यावर उपाय म्हणून 30 डिसेंबर 1887 सामाजिक परिषदेची म्हणजेच इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना रानडे यांनी केलेली आहे. कारण त्यामुळे सामाजिक सुधार करताना संघटित करता येईल आणि संघटित करण्याचा प्रयत्न रानडे यांनी केलेला आहे. गवा जोशी यांनी 1870 पुण्यात स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा स्थापनेमागचा रानडे प्रेरणाशक्ती होते. मित्रांनो, गवा जोशी याने पुण्यामध्ये 1870 सार्वजनिक सभा स्थापन केली आणि ही सभा स्थापनेमागचा रानडे एक प्रेरणाशक्ती होती. सार्वजनिक सभा स्थापनेमागची रानडेची प्रमुख उद्दिष्टे. सार्वजनिक सभा स्थापनेमागची रानडेची प्रमुख उद्दिष्टे थंड गोळ्यासारख्या पडलेल्या आपल्या समाजात विचार संघटना, नवकृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभारले होते. गवा जोशी यांनी 1870 पुण्यात स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा स्थापनेमागचा रानडे प्रेरणाशक्ती होते. आणि सार्वजनिक सभा स्थापनेमागची रानडेची प्रमुख उद्दिष्टे काय होती? थंड गोळ्यासारख्या पडलेल्या आपल्या समाजामध्ये समाजामध्ये विचार संघटना, नवकृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभारले. कारण आपला पूर्ण समाज हा शांत होता, निरक्षर होता आणि जे काही अन्याय होत होता ते निमूटपणे सहन केला जात होता. मग यांना समाजामध्ये एक विचार संघटन निर्माण झालं पाहिजे, नवकृतीची सांगड घातली पाहिजे आणि एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. व्यासपीठामुळे आपले विचार जनतेपर्यंत नेता येतील, अनेक सुशिक्षित वर्गांना, सुशिक्षित लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यामधून ब्रिटिशांना विरोध करता येईल. अशा पद्धतीचे व्यासपीठ सार्वजनिक सभेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी रानडेंनी औद्योगिकीकरण हा उपाय सुचवला होता. औद्योगिकीकरण म्हणजे शेती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. परंतु शेतीमधून शेती तर महत्त्वपूर्ण आहेच,
त्याचबरोबर देशाचा विकास घडवून आणायचा असेल, भारतातलं दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर औद्योगिक विकास होणं आवश्यक आहे. जर औद्योगिक विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं रानडे यांनी व्यक्त केलेले आहे. भारताचे दारिद्र्य निर्मूलनासाठी रानडेने औद्योगिकरण हा उपाय सुचवला होता. सन 1890मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. रानडे यांनी सन 1890मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. भारताच्या औद्योगिक विकासाच्या आधारे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देता येईल. त्याचबरोबर त्यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. रानडे यांनी हिंदी अर्थशास्त्रांचा पाया घातला. कारण सन 1890मध्ये मित्रांनो, सन 1890मध्ये रानडेने पहिली औद्योगिक परिषद पुण्यात भरवली. त्यांचा आग्रह होता की भारतामध्ये जर औद्योगिक वसाहती वाढल्या, औद्योगिक प्रगती जर झाली तर भारतातलं दारिद्र्य कमी होईल. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम पण सुरू केलेले आहेत. त्यांनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केलेला होता. भारतात औद्योगिक विकासाच्या आधारे त्यांना चालना दिलेली होती. त्याचबरोबर त्यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया पण घातलेला आहे. 1890मध्ये रानडेने पहिली औद्योगिक परिषद पुणे या ठिकाणी भरवली. सन 1869मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या विधवा विवाहांच्या निमंत्रण पत्रिकेवर रानडेची सही होती. मुंबईमध्ये जो पहिला विधवा विवाह झाला त्याला समाजातून खूप जास्त प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये विरोध होता. आणि त्याच पत्रिकेवर, पहिला विधवा विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर रानडेची सही होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते. या ठिकाणी यासाठी सांगायचं आहे की तेच गोपाळकृष्ण गोखले म्हणजेच महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होत. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत. तर अशा पद्धतीने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु आहेत. रानडेच्या न्यायबुद्धीची प्रशंसा करताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रानडे यांच्या न्यायबुद्धीची प्रशंसा करताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर मायकेल वेस्ट्रॉप म्हणतात, राव बहादूर आमच्याबरोबर काम करण्यास लायक आहात. व त्यांनी उच्च न्यायालयाची शान वाढवली. म्हणजे एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याने भारतीय लोकांची केलेली ही प्रशंसा ती सहजासहजी केलेली प्रशंसा नव्हती. रानडे अत्यंत चाणाक्ष, बुद्धिवंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. म्हणून तर त्यांनी त्यांच्याबद्दल प्रशंसा केलेली आहे. त्या प्रशंसामध्ये म्हणतात की मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सर मायकेल वेस्ट्रॉप म्हणतात, राव बहादूर आमच्याबरोबर काम करण्यास लायक आहात. व त्यांनी म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयाची शान वाढवली. रानडे यांनी उच्च न्यायालयाची शान वाढवली. अशा प्रकारचं उद्गार, प्रशंसा ते करत आहेत. सन 1889मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली. मित्रांनो, सन 1889मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली. त्यांनी आर्थिक व सामाजिक न्यायाच्या औचित्य संबंधित 32 मुद्दे सामाजिक परिषदेत मांडले. रानडे यांना अधिक औद्योगिक वसाहती वाढाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे देशाचा विकास होऊ शकतो. शेतीमधून अधिक प्रमाणामध्ये विकास होणार नाही, उद्योग व्यवसायामधून अधिक प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो, औद्योगिक वसाहतीमधून विकास होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी पहिली औद्योगिक परिषद पुणे या ठिकाणी भरवली होती 1890मध्ये. या अगोदर त्यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पायासुद्धा घातलेला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाच्या आधारे त्यांनी औद्योगिक परिषदेचे उपक्रम सुरू केलेले होते. त्याचबरोबर त्यांनी 1889मध्ये
इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली. त्यांनी आर्थिक व सामाजिक न्यायाचे औचित्य संबंधित 32 मुद्दे सामाजिक परिषदेमध्ये मांडलेले होते. रानडेंनी विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण या अगोदर बघितलं की मराठी विषयांना विद्यापीठामध्ये स्थान प्राप्त झालेलं नव्हतं, तर त्यांनी पुन्हा पुन्हा लेखन करून मराठीचं महत्त्व समजून दिलं आणि मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचा विद्यापीठीय शिक्षणामध्ये समावेश करून घेतला. न्यायमूर्ती रानडेचे विचार सम्यक तत्त्वज्ञानावर आधारित होते. न्यायमूर्ती रानडेचे विचार सम्यक तत्त्वज्ञानावर आधारित होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिताना म्हटले होते, महादेव सर्वज्ञ होते. मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिताना म्हटले होते की महादेव सर्वज्ञ होते. कारण महादेव म्हणजे कोण? महादेव म्हणजे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांना रानडेचे जवळचे मित्र महादेव म्हणत आणि त्यांच्याबद्दल लिहिताना लोकमान्य टिळकाने म्हटलेले आहे की महादेव हे सर्वज्ञ होते. न्यायमूर्ती रानडेचे विचार हे सम्यक तत्त्वज्ञानावर आधारित होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. बडोद्यांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी इसवी सन 1896 रानडेंना आपले दिवाण म्हणून काम करण्याचे निमंत्रण दिले होते. मित्रांनो, चाणाक्ष बुद्धिवंत असणारा आहे रानडे यांना बडोद्यांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी इसवी सन 1896 रानडेंना आपले दिवाण म्हणून काम करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु या पदावर मी येणार नाही असे कळवताना ते लिहितात की ब्रिटिश शासनाशी माझे काही संबंध आहेत. कारण त्यांनी ब्रिटिश शासनामध्ये शासकीय सेवेमध्ये कार्य केलेलं आहे. त्यामध्ये माझे काही त्यांच्याशी संबंध आहे. त्यात माझी एक अशी व्यक्ती म्हणून ओळख आहे ज्यात आपली कर्तव्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी माझे स्वातंत्र्य आजपर्यंत मी विकलेली नाही. बडोद्यांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी जेव्हा रानडे यांना आपल्या संस्थानिकाचे दिवाण म्हणून काम करण्याचे निमंत्रण दिले, परंतु रानडेने त्यावर नम्रपणे उत्तर दिलेले की मी या पदावर येऊ शकत नाही. असे कळवताना ते म्हणतात की ब्रिटिश शासनाशी माझे काही संबंध आहेत. त्यात माझी ओळख एक अशी व्यक्ती म्हणून होते ज्यात आपली कर्तव्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी माझे स्वातंत्र्य आजपर्यंत विकलेले नाही. इसवी सन 1874 सार्वजनिक सभेच्या वतीने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला पाठवला. मित्रांनो, नंतर जबाबदार शासन पद्धती 1935ला आली आणि 1935 नंतर निवडणुका झाल्या. परंतु 1874 सार्वजनिक सभेच्या वतीने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला रानडे यांनी पाठवलेला आहे. पंचवैद्य मिशन प्रकरणी विवेकाविरोधी जाऊन रानडेंनी प्रायश्चित्त घेतले. या त्यांच्या विसंगत वागण्यामुळे त्यांच्या समाज सुधारणेच्या तत्त्वज्ञानाला धक्का बसला. पंचवैद्य मिशन प्रकरणी विवेकाविरोधी जाऊन रानडेंनी प्रायश्चित्त घेतले. या त्यांच्या विसंगत वागण्यामुळे त्यांच्या समाज सुधारणेच्या तत्त्वज्ञानाला धक्का बसला. महाराष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडून लावून त्याला सचेतन करण्याची काळजी रानडेंनी आमरण वाहिली. हा टिळकांनी त्यांचा केलेला गौरव यथार्थ आहे. इसवी सन 1894 काँग्रेस अधिवेशन सामाजिक परिषद आटपून मद्रासहून इसवी सन 1894 काँग्रेसचे अधिवेशन सामाजिक परिषद आटपून मद्रासहून परत येताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने रेल्वेतून त्यांचे सामान बाहेर फेकून दिले होते. 1894 जेव्हा काँग्रेस अधिवेशन, कारण त्यांना काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहता येत नव्हतं, ते सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला हजर राहायचे.
तर सामाजिक परिषदेत काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भरायची. मित्रांनो पहा, रानडेंना काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहता येत नव्हतं, म्हणून त्यांनी सामाजिक परिषद नावाची एक परिषद आयोजित केली होती, कारण ते काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी व्हायचं. आणि त्यामुळं जे काही शासकीय सेवेमध्ये असणारे, इतर शासकीय सेवेत असणारे भारतीय लोकांना या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनामध्ये सहभागी होता यावं, यासाठी त्यांनी या समितीची स्थापना केलेली होती. या समितीचं अधिवेशन आटपून मद्रासहून जेव्हा रानडे वापस येत असताना गोऱ्या अधिकाऱ्यांनी रेल्वेतून त्यांचे सामान बाहेर फेकून दिले. टिळक आगरकरांच्या मतभेदाचे खंडन करताना, कारण आपण बघितलं की टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद होते. टिळकांचं म्हणणं होतं की राजकीय सुधारणा अगोदर, आणि गोपाळ गणेश आगरकर यांचं म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा अगोदर. यामध्ये त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यावरून शनी आपण बघितलं की त्यांनी केसरीचे संपादक पद सोडलं होतं. परंतु या मतभेदाचे खंडन करताना रानडे म्हणतात, टिळक आगरकरांच्या मतभेदाचे खंडन करताना आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा असा वाद होऊ शकत नाही, असे मत रानडे यांनी व्यक्त केलेले आहे. टिळक आणि आगरकरांच्या मतभेदाचे खंडन करताना आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा असा वाद होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले होते. पंडिता रमाबाईच्या विधवा आश्रमाचे संचालक म्हणून रानडे व भांडारकर हे कारभार सांभाळला होता. पंडिता रमाबाईचं विधवा आश्रमाचे संचालक म्हणून रानडे व भांडारकर यांनी कारभार सांभाळला होता. सार्वजनिक सभेच्या त्रिमासिकातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने लेख लिहिलेले आहेत. सार्वजनिक सभेच्या त्रिमासिकातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने लेख लिहिलेले आहेत. संघराज्याची कल्पना देखील त्यांनी परिषदेच्या त्रिमासिकातील लेखातून मांडली होती. संघराज्याची कल्पना देखील त्यांनी परिषदेच्या त्रिमासिकातील लेखातून मांडली होती. 1864 पासून रानडे यांच्याकडे भाषांतरकार म्हणून मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाची सूची तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. 1864 पासून रानडे यांच्याकडे एक भाषांतरकार म्हणून मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाची सूची तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. हिंदुस्थानच्या राजकारणाला अर्थकारण आणि समाजकारणाची जोड रानडे यांनी दिली. रिलिजन अँड सोशल रिफॉर्मर्स. हिंदुस्थानच्या राजकारणाला अर्थकारण व समाजकारणाची जोड रानडे यांनी दिली. रिलिजन अँड सोशल रिफॉर्मर्स ही पुस्तक रानडे यांनी लिहिलेले आहे. मराठी पत्रकारितेचा, मित्रांनो, मराठी पत्रकारितेचा पायाही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी रोवलेला आहे. असे महान व्यक्ती, बुद्धिवंत म्हणून रानडे ओळखले जातात. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या प्रसिद्ध भाषणात म्हटलेलं आहे, रानडेबद्दल, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आपल्या प्रसिद्ध भाषणात म्हटले होते की केवळ स्वतःच्या काळाच्या संदर्भातच ते महान नव्हते. महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे फक्त स्वतःच्या काळाच्या संदर्भातच महान नव्हते, तर संपूर्ण काळातच महान होते. त्या काळात कदाचित संपूर्ण भारताकडे रानडेप्रमाणे राष्ट्रहिताचे बारकाईने चिंतन करणारे व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. म्हणजे फक्त त्यांच्याच काळात नाही, स्वतःच्याच काळाच्या संदर्भात ते महान नव्हते, तर संपूर्ण काळातच ते महान होते. त्या काळात कदाचित संपूर्ण भारतात रानडेप्रमाणे राष्ट्रहिताचे बारकाईने चिंतन करणारे व्यक्ती शोधूनही सापडणार नाही, असे आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रानडेबद्दल बोललेले आहे. ऑक्टोबर 1890 पंचवैद्य मिशनमध्ये चहा पाण्यामुळे ग्राम प्रकरण टिळक रानडे प्रभूतीवर टीकेचा गदारोळ झाला. मित्रांनो, 1890 पंचवैद्य मिशनमध्ये ग्राम प्रकरण टिळक रानडे प्रभूतीवर टीकेचा गदारोळ झाला. 1895 पुण्यातील सुरेंद्रनाथ बॅनर्जी
अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या 11व्या अधिवेशनाप्रसंगी सामाजिक प्रश्नावरून वादंग निर्माण झाली होती. त्यावेळी रानडेने तो प्रसंग निभावून नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इसवी सन 1895मध्ये पुण्यातील सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या 11व्या अधिवेशनाप्रसंगी सामाजिक प्रश्नावरून वादंग निर्माण झाला होता आणि त्यावेळी रानडेने तो प्रसंग निभावून नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. 31 ऑक्टोबर इसवी सन 1896ला पुण्यातील टिंबेवाड्यामध्ये रानडे गोखले यांच्या पुढाकाराने डेक्कन सभा स्थापन करण्यात आली. रानडे आणि गोखले यांच्या पुढाकाराने 31 ऑक्टोबर इसवी सन 1896ला पुण्यामध्ये डेक्कन सभा स्थापन करण्यात आली. इसवी सन 1896मध्ये या दोघांनी म्हणजे रानडे आणि गोखले यांनी इसवी सन 1896मध्ये हिंदूज विंडो होम इन्फेक्शन डिसिजन हॉस्पिटलची स्थापना केली. हिंदूज विंडो होम इन्फेक्शन डिसिजन हॉस्पिटलची स्थापना रानडे आणि गोखले यांनी केलेली. अगोदर 31 ऑक्टोबर इसवी सन 1896 रोजी पुणे या ठिकाणी डेक्कन सभा स्थापन करण्यात आली आणि 1896मध्येच त्यांनी हिंदूज विंडो होम इन्फेक्शन डिसिजन हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे. इसवी सन 1896मध्ये टिळकाने सार्वजनिक सभेचा ताबा घेतल्यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकाने सार्वजनिक सभेचा ताबा 1896ला घेतल्यानंतर रानडेने डेक्कन सभा आपण आताच बघितलं की डेक्कन सभा रानडे आणि गोखले यांनी सुरू केलेली आहे, स्थापन केलेली आहे. ही संस्था सुरू केलेली आहे. रानडेच्या मते राजकीय प्रगतीच्या अगोदर सामाजिक ज्या पद्धतीने लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये सामाजिक प्रगती की राजकीय प्रगती, अगोदर सामाजिक प्रगती व्हावी की राजकीय याबद्दल मतभेद होते. त्यावर रानडे म्हणतात की राजकीय प्रगतीच्या अगोदर सामाजिक उत्क्रांतीची नितांत गरज आहे. रानडेच्या मते राजकीय प्रगतीच्या अगोदर सामाजिक उत्क्रांतीची नितांत गरज आहे. जी राजकीय प्रगती व्हावी असे आम्हास वाटते तिच्या आधी सामाजिक उत्क्रांती होण्यास नको असली तरी ती निदान राजकीय प्रगतीच्या बरोबरीने तरी चालू राहावी. रानडेच्या मते राजकीय प्रगतीच्या अगोदर सामाजिक उत्क्रांतीची नितांत गरज आहे. जी राजकीय प्रगती व्हावी असे आम्हास वाटते तिच्या आधी सामाजिक उत्क्रांती होण्यास नको असली तरीही ती निदान राजकीय प्रगतीच्या बरोबरीने तरी चालू राहावी. न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या इतर काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्या मित्रांनो बघूत. नंबर 1 आहे हिराबागेतील टाउन हॉल. न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या काही इतर महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्यामधली पहिली आहे हिराबागेतील टाउन हॉल. नंबर 2 नगर वाचन मंदिर. नंबर 3 रेशमाची गिरणी. नंबर 4 पुणा मार्केटाईल ब्रँड. 5 नंबरला आहे पुणे रंगशाळा. मुढवा येथील कागदाची गिरणी इत्यादी. न्यायमूर्ती रानडे यांनी काही महत्त्वपूर्ण ह्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये हिराबाग येथील टाउन हॉल आहे, नगर वाचन मंदिर आहे, रेशमाची गिरणी, पुणा मार्केटाईल ब्रँड, पुणे रंगशाळा, मुढवा येथील कागदाची गिरणी इत्यादी. आधुनिक राष्ट्रवादाचे जनक असे रिचर्ड रंकर यांनी रानडेबद्दल विचार काढलेले. रानडेबद्दल म्हटलेलं आहे ते आधुनिक राष्ट्रवादाचे जनक होते. त्यांनी कायद्याच्या बाबतीत सुधारणा केल्या. अगोदर बालविवाह व्हायचे तर ते बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहेत. त्यांनी मुलांच्या लग्नाचे वय 16 ते 18 वर्ष असावं. मुलाचं वय 16 ते 18 वर्ष असावं व मुलीच्या लग्नाचे वय 10 ते 12 अशी वयोमर्यादा टाकलेली आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राज्यघटनेमध्ये मुलांच्या लग्नाचं वय हे 21 करण्यात आलेलं आहे आणि मुलींच्या लग्नाचं वय हे कमीत कमी 18 वर्ष असावं. कारण या अगोदर बालविवाह व्हायचे तरीसुद्धा या काळामध्ये
रानडे यांनी काही कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि मुलांच्या लग्नाचे वय त्यांनी 16 ते 18 सांगितलेले आहे आणि मुलीच्या लग्नाचं वय 10 ते 12 अशी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. तसेच विश्वविद्यापीठाने अविवाहित विद्यार्थ्यांना उच्च पदव्यांचा मान द्यावा. तसेच त्यांची वय 45 असेल त्याने अल्पवयीन मुलीशी लग्न करू नये. त्यांनी अल्पवयीन मुलीशी लग्न करू नये. ज्या व्यक्तीचं वय 45 आहे त्या पुरुषाने अल्पवयीन मुलीशी लग्न करू नये असे रानडे यांनी सांगितले आहे. दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानप्रसारक सभेच्या नियतकालिकातून अनेक निबंध रानडे यांनी लिहिले. ज्ञानप्रसारक सभेच्या नियतकालिकातून रानडे यांनी अनेक निबंध लिहिले आहेत. हे नियतकालिक दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानप्रसारक सभेचं होतं आणि या नियतकालिकातून रानडे यांनी अनेक निबंध लिहिलेले आहेत. त्यात तरुण शिकलेल्या लोकांचे कर्तव्य हा निबंध या नियतकालिकातून जो लिहिला गेला होता तो खूप गाजला. तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य हा निबंध खूप गाजला. 1860 रोजी लिहिलेल्या महाराष्ट्रातील राजे रजवाडे या निबंधात त्यांनी महाराष्ट्र बंगालमधील जमीनदारातील फरक दाखवून दिलेला आहे. 1860 लिहिलेला एका निबंधात, त्या निबंधाचं नाव आहे महाराष्ट्रातील राजे रजवाडे. या निबंधात त्यांनी महाराष्ट्र बंगालमधील जमीनदारातील फरक दाखवून दिलेला आहे. इसवी सन 1864 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी प्रजावृत्तीचे दुष्परिणाम हा निबंध लिहिलेला आहे. 1864 मित्रांनो, यांचं लेखन कार्य बघा, लेखन कार्य भरपूर प्रमाणामध्ये आहे. हे लेखन कार्य सविस्तर समजून घ्या. इसवी सन 1864 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी प्रजावृत्तीचे दुष्परिणाम हा निबंध लिहिला. त्या उदर सर्वात गाजलेला त्यांचा निबंध तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य. त्यानंतर 1860 महाराष्ट्रातील राजे रजवाडे हा निबंध लिहिला. यामधून त्यांनी बंगाल आणि महाराष्ट्रातील जमीनदारातील फरक दाखवलेला आहे. त्यानंतर 1864 प्रजावृत्तीचे दुष्परिणाम हाही निबंध लिहिलेला आहे. विद्वांचे केशवपन करणाऱ्या 400 ते 500 नाभिकांचे त्यांच्या सहकार्याने एक सभा घेण्यात आली. विद्वांचे केशवपन करणाऱ्या 400 ते 500 नाभिकांचे त्यांच्या सहकार्याने एक सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नाभिकांना विद्वांचे केशवपन करण्याबद्दल विनंती करण्यात आली. या काळामध्ये केशवपन केलं जायचं, केशवपन होऊनही त्यावर असहकार वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. 400 ते 500 नाभिकांचे त्यांच्या सहकार्याने एक सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये नाभिकांना युद्धाचे केशवपन न करण्याबद्दल विनंती करण्यात आली आणि नाभिकांनीही असहकार आचरणात आणला, त्याच्यामध्ये सहभाग घेतला. अशा प्रकारे केशवपन करण्यास निराळ्या पद्धतीने बंदी घालण्यात रानडेचा मोलाचा वाटा होता. रानडे यांचा मोलांचा वाटा आहे. इसवी 1875 वसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्यात इतिहास, समाज सुधारणा, राजनीती, शिक्षण इत्यादी संबंधी प्रतिवर्षी व्याख्याने आयोजित करून लोकजागृती करण्याचे काम वसंत व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून करण्यात आला. ही वसंत व्याख्यानमाला 1875 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आली. पुण्यातील भिंडेवाड्यामध्ये ही वसंत व्याख्यानमालाला प्रारंभ झाला. 1875 रोजी त्याच्या माध्यमातून इतिहास, समाज सुधारणा, राजनीती, शिक्षण इत्यादी संबंधी प्रतिवर्षी व्याख्याने आयोजित करून लोकजागृतीचे काम केले जायचे. मराठा समाजातील नाणी व चलन हाही निबंध रानडे यांनी लिहिलेला आहे. मराठा समाजातील नाणी व चलन हा निबंध रानडे यांनी लिहिलेला आहे. ही न्यायमूर्ती रानडे यांच्या मते ह्या विशाल देशामध्ये कोणाचीच प्रगती होऊ शकत नाही, कोणत्याच गटाची प्रगती होऊ शकत नाही जोपर्यंत हिंदू आणि मुस्लिम हे एक होणार नाहीत, तोपर्यंत हिंदूची प्रगती किंवा मुस्लिमांची प्रगती होऊ शकणार नाही. कारण भारत हा विशाल देश आहे, वाढव्य असा देश आहे. यामध्ये जर देशाची प्रगती करायची असेल तर प्रथमतः हिंदू आणि मुस्लिम जो वाद आहे तो वाद संपुष्टात येणं आवश्यक आहे. जर संपुष्टात आल्यास देशाची प्रगती होऊ शकेल.
1878मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी सार्वजनिक सभा हे मासिक काढले. 78मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सार्वजनिक सभा हे मासिक काढले. या अगोदर आपण बघितलं की इंदू प्रकाशमध्ये लेखन केलेलं आहे. त्यानंतर त्याने सार्वजनिक सभा नावाचे मासिक काढले 1878मध्ये. महात्मा फुले यांच्या कार्यानुसार पंढरपूर येथे त्यांनी आर्भकालय सुरू केले. पंडिता रमाबाईच्या शारदा सदन या संस्थेला रानडेंनी पाठिंबा दिला. मित्रांनो, आपण महात्मा फुले हे समाजसुधारक पाहताना महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी आपल्या घराच्या बाजूलाच आर्भकालय सुरू केले होते आणि त्याचाच आदर्श घेऊन शनी रानडे आणि लोकहितवादी यांनी पंढरपूर येथे आर्भकालयाची सुरुवात केली. आपण त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की महात्मा फुले यांनी जेव्हा आपल्या घराच्या शेजारी आर्भकालयाची सुरुवात केली होती त्याचाच आदर्श घेऊन शनी रानडे आणि लोकहितवादी यांनी पंढरपूर येथे आर्भकालय सुरू केलेले आहे. पंडिता रमाबाईच्या शारदा सदन या संस्थेला रानडेंनी पाठिंबा दिलेला आहे. कार्य करताना येणारा मृत्यू उत्कृष्ट असेल. हा उत्कृष्ट असेल असे मृत्यूच्या अर्ध्या तासापूर्वी रानडे यांनी उद्गार काढले. अशा महान समाजसुधारकांचा अनेक ठिकाणी शासकीय कार्य केलेले आहे आणि या बुद्धिवंत विचारवंताचा महाराष्ट्रातील महान समाजसुधारकांचा मृत्यू 16 जानेवारी इसवी सन 1901 झाला. न्यायमूर्ती रानडे यांच्यामध्ये समाजसुधारणा का झाली पाहिजे या संबंधीची काही कारणं सांगितलेली आहेत. जातीभेद कमी करणे. भारतीय समाजामध्ये जास्त प्रमाणात जातीभेद आहे. हा जातीभेद कमी करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, स्त्रियांच्या सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, बालविवाह, जरटविवाह, विधवांचा पुनर्विवाह, केशवपण याबाबतीत समाज जागृती करणे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय समाजामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि या समस्या सुटल्या पाहिजे. बालविवाह असेल, जरटविवाह असेल, विधवाचा पुनर्विवाह असेल, केशवपण याबाबतीत समाज जागृती होणं आवश्यक आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करणे, निरोगी समाज व्यवस्थेची निर्मिती करणे, अंधश्रद्धा नष्ट करणे. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाची शिकवण पुढीलप्रमाणे सांगितलेली. न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजातील आधारस्तंभापैकी एक होते. त्यांनी प्रार्थना समाजाची शिकवण पुढीलप्रमाणे सांगितलेली आहे. परमेश्वराला सृष्टीचा निर्माता आहे. परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, नियंत्रक, सर्वशक्तिमान, पापनाशक, अनंत व पालनकर्ता आहे. परमेश्वराला भक्तिभावाने शरण गेल्याने परमेश्वर प्राप्ती होते. त्याला भक्तिभावाने शरण गेलं पाहिजे. मूर्तिपूजा करू नये, कारण मूर्तिपूजा परमेश्वराला पोहोचत नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, नियंत्रक आहे, सर्वशक्तिमान आहे, पापनाशक, अनंत व पालनकर्ता आहे. परमेश्वराला भक्तिभावाने शरण गेल्याने परमेश्वर प्राप्ती होते. परंतु पुढं म्हटलेलं आहे की मूर्तिपूजा करू नये, कारण मूर्तिपूजा परमेश्वराला पोहोचत नाही. सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहे. सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत. हे न्यायमूर्ती रानडेने सांगितलेले आहे. त्यांच्या मते मूर्तिपूजा करू नये. परमेश्वराला भक्तिभावाने शरण गेल्याच्यानंतर परमेश्वर प्राप्त होते. सत्य, सदाचार
व भक्ती हे परमेश्वरांच्या उपासनेचे मार्ग आहेत. मग उपासनेचे मार्ग आपण अवलंबले पाहिजे. सत्य, सदाचार व भक्ती हे मार्ग वापरले पाहिजेत. परमेश्वराची भक्ती करताना फळाची अपेक्षा करू नये. परमेश्वराची भक्ती करताना फळाची अपेक्षा करू नये. मानवाने परमेश्वराशी प्रेमाने वागावे. परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. जी काही समाजामध्ये जे गैरसमज पसरलेले त्या गैरसमजाबद्दल न्यायमूर्ती रानडे म्हणतात की परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. मानवाने परमेश्वराशी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मानवाने प्रेमाने वागले पाहिजे. परमेश्वराने कोणता ग्रंथ लिहिलेला नाही आणि परमेश्वर कोणताही अवतार घेत नाही. प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर निवास करतो. परमेश्वराची परिशुद्ध पूजा केली पाहिजे. परमेश्वराची परिशुद्ध पूजा केली पाहिजे, परंतु मूर्तिपूजा करू नये. कारण मूर्तिपूजा परमेश्वराला पोहोचत नाही. सत्य, सदाचार व भक्ती हेच परमेश्वरांच्या उपासनेचे मार्ग आहेत. प्रत्येक मानवासोबत प्रत्येक व्यक्तीने मानवाने प्रेमाने वागावे. आणि कुठलाही ग्रंथ परमेश्वराने निर्माण केला नाही. परमेश्वर कधी अवतार घेत नाही असं रानडे सांगतात. न्यायमूर्ती रानडे यांचे साहित्यिक कार्य. न्यायमूर्ती रानडे यांनी अनेक साहित्य निर्माण केलेलं आहे. त्यापैकी आपण इथं काही प्रमाणामध्ये त्यांच्या साहित्यांचा उल्लेख करणार आहोत. त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांचे अनेक ग्रंथ, निबंध, लेख या 3 प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यापैकी पहिला आहे ग्रंथ राईज ऑफ मराठा पॉवर. राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. दुसरा ग्रंथ आहे इज इन इंडिया इकॉनॉमिक्स बाय M.G. रानडे. या ग्रंथात दोन्ही ग्रंथाचा उल्लेख आपण यापूर्वी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी काही निबंध लिहिलेले आहेत. त्यामध्ये तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये हा 1859 मध्ये लिहिलेला निबंध आहे. तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील राजे राजवाडे 1860 मध्ये हा निबंध लिहिलेला आहे. तर मराठी व बंगाली लोकांची भावी उत्कर्षाची साधने व त्यांची तुलना 1863 मध्ये हा निबंध रानडे यांनी लिहिलेला आहे. प्रजावृत्तीचे दुष्परिणाम हाही निबंध 1864 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर त्यांचे काही लेख आहेत. ग्रंथ, निबंध आणि लेख. ग्रंथ, निबंध त्यांनी अनेक निबंध लिहिलेले आहेत, अनेक लेख लिहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण निबंध आणि काही महत्त्वपूर्ण लेख घेतलेले आहेत. सर्वच यांचा उल्लेख आपण केलेला नाही. या प्रस्तुत व्हिडिओमध्ये बऱ्याचशा निबंध आणि लेखांचा उल्लेख केलेला आहे. आणि शेवटच्या याच्यामध्ये आपण काही त्यांची गाजलेली महत्त्वपूर्ण असणारे ग्रंथ, निबंध आणि लेख यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये निबंधामध्ये आपण बघितलं की तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये 1859, महाराष्ट्रातील राजे राजवाडे 1860 आणि मराठी व बंगाली लोकांची भावी उत्कर्षाची साधने व त्यांची तुलना 1863 आणि प्रजावृत्तीचे दुष्परिणाम हे 1864 साली न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी काही लेख पण लिहिलेले आहेत. त्यामध्ये आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी. त्यानंतर दुसरा लिहिलेला आहे द सेंट्रल प्रोव्हिन्स लँड रिवॉर्ड्स अँड टेंडन्सी बिल. हे 2 लेख लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा लेख आहे देवस्थानाची व्यवस्था. देवस्थानाची व्यवस्था ही लेख लिहिलेला आहे. त्यानंतर देशी संस्थांचा कारभार हाही लेख लिहिलेला आहे. अशा प्रकारचं न्यायमूर्ती रानडे यांचं साहित्यिक कार्य आहे. ग्रंथ, निबंध आणि लेख या 3 भागामध्ये त्यांचं लिखित साहित्य उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.